नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा भूगोल या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची 17 मार्च 2025 रोजी होणारा जो काही बोर्डाचा पेपर आहे त्या पेपरचा अभ्यास करणार आहोत. त्या परीक्षेसाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. अशीच क्वेश्चन पेपर आपली यावर्षीची असणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी किंवा झालेल्या पेपरची आन्सरशीट आपल्याला हवी असेल, किती मार्क्स मिळाले हे जाणून घेण्यासाठी, तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि 2 तासाची वेळ दिली जाईल. तत्पूर्वी आपल्याला इतिहासाचा पेपर कसा गेला ते मला कमेंट करून नक्की सांगा. भूगोलाची क्वेश्चन बँक आपल्या चॅनलवर अपलोड केलेली, तेही प्रश्न अभ्यासा म्हणजे आपल्याला पेपर सोपा जाईल. ती क्वेश्चन बँक बोर्डाकडूनच मिळालेली आणि हाही बोर्डाचाच पेपर आहे, त्यामुळे असाच पेपर आपला असणार आहे. सर्व या सूचना व्यवस्थित वाचा आणि या सूचनांचं पालन करून उद्याचा बोर्डाचा पेपर हा लिहा. प्रश्न पहिला आपला असणार आहे 4 गुणांसाठी. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. जे काही या ठिकाणी 4 विधानं दिलेली आहेत ती आपल्याला पूर्ण लिहायची आहेत उत्तर टाकून. बघा, मी या ठिकाणी लिहून दाखवलेले आहे. पहिलं विधान, पॅटर्नल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतो. बघा, या पद्धतीने ते उत्तर लिहायचे. 4 पर्याय आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून रिकाम्या जागी तो टाकायचा आहे आणि ती रिकामी जागा पूर्ण लिहायची. तेव्हा आपल्याला त्या प्रश्नाला 1 गुण मिळणार आहे. दुसरं, लोकसंख्येच्या वितरणावर प्राकृतिक रचना हा घटक परिणाम करतो. तिसरं आहे, ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे रस्ते वाहतूक आढळते. 4, क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी प्रश्नावली या साहित्याची आवश्यकता असते. बघा, या पद्धतीने हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. त्यानंतर दुसरं, वेगळा घटक ओळखा 4 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी 4 गट दिलेले आहेत आणि त्या गटांमधून आपल्याला जो काही वेगळा घटक असेल तो ओळखायचा आहे. ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्य. 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायांपैकी 3 पर्यायांमध्ये ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्य आहे आणि एक राज्य वेगळं आहे, ते किनारपट्टीवर येत नाही, ते आपल्याला अचूक शोधायचं आहे. ते राज्य आहे पराइबा आणि उत्तराच्या ठिकाणी आपण ते लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं, भारतातील अति जास्त पर्जन्याचा प्रदेश तो आहे पश्चिम राजस्थान. त्याचप्रमाणे हाही प्रश्न सोडवायचा आहे. तिसरं, ॲमेझॉन नदीच्या उपनद्या. 4 नद्यांची नावं दिलेली आहेत, त्यातली कोणती नदी ॲमेझॉनची उपनदी नाही आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ती आहे पॅराना नदी. चौथं, भारताच्या द्वीपकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी. भारताच्या द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये आढळणारे प्राणी या ठिकाणी 3 दिलेले आहेत आणि चौथा प्राणी हा द्वीपकल्पात आढळत नाही. तो बरोबर आपल्याला अचूक ओळखायचा आहे आणि तो लिहायचा आहे. प्राणी आहे याक. अशा पद्धतीने वेगळा घटक ओळखा हा प्रश्न आपण सॉल्व केला तर आपल्याला यालासुद्धा 4 गुण नक्की मिळतील. त्यानंतर प्रश्न तिसरा, थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 2 4 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी 3 टिपा दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणत्याही 2 टिपा आपल्याला लिहायच्या आहेत. पहिली टिप आहे परतीचा मान्सून, दुसरे भारतातील पानझडी वने आणि तिसरी ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. आपल्या चॅनलच्या भूगोलाच्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला या सर्व टिपा सहज मिळतील. 4 मुद्दे लिहायचे म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या 2 गुण या टिपांना मिळतील. त्यानंतर प्रश्न चौथा अ 4 गुणांसाठी असणार आहे. त्यामध्ये आपल्याला ब्राझीलचा नकाशाचा आराखडा दिला जाईल आणि त्या आराखड्यावर आधारित आपल्याला सूची तयार करायची आहे आणि दिलेल्या या 6 घटकांपैकी कोणतेही 4 घटक त्या आराखड्यामध्ये फक्त दाखवायचे आहेत पेन्सिलीच्या सहाय्याने
विशिष्ट असं सांकेतिक चिन्ह तयार करा आणि ते दाखवा. बघा, पहिला घटक आहे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर. डोंगराचं चित्र दाखवायचं आहे आणि ज्या ठिकाणी ते सर्वोच्च शिखर आहे त्या ठिकाणी ते डोंगराचं चित्र काढायचं आहे आणि 1 आकडा लिहायचा आहे. दुसरं आहे साओ फ्रान्सिस्को नदी. ब्राझीलमधली ही नदी निळ्या रेषेच्या साहाय्याने दाखवा आणि त्या ठिकाणी 2 आकडा टाका. तिसरं आहे माराजा बेट. उत्तरेला, ब्राझीलच्या उत्तरेला माराजा बेट आहे, त्या ठिकाणी आपल्याला 3 हा आकडा टाकायचा आहे आणि बेटाला चौकोन किंवा गोल असं सिम्बॉल काहीतरी द्यायचं आहे. चौथं आहे पंपाज. त्यालाही काहीतरी वेगळं चिन्ह वापरा आणि 4 आकडा टाका. विषुववृत्त. ब्राझीलमध्ये विषुववृत्त हे कुठं जातं ती रेषा काढा आणि त्याला 5 आकडा टाका. आणि 6 ब्राझीलची राजधानी. ब्राझीलची जी काही राजधानी आहे ती राजधानी ओळखायची आणि गोल सर्कलमध्ये सिम्बॉल देऊन आपण 6 आकडा टाकायचे आणि सूचीमध्ये ही 6 नावं लिहायची आहेत खाली आणि वरती तुम्ही आराखड्यामध्ये जे चिन्ह वापरले असतील ते चौकटीत टाका त्याच्या पुढं. म्हणजे तुम्हाला या प्रश्नाला सुद्धा 4 पैकी 4 गुण हे नक्की मिळतील. त्यानंतर आ भाग असणार आहे आपला 4 गुणांसाठी. खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 4. ठिकाणी भारताचा नकाशा दिलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे याचा. या नकाशाचं तुम्ही काळजीपूर्वक वाचन करायचं आहे आणि त्यानंतर या नकाशावर आधारित विचारलेले जे काही 6 गुणांसाठी प्रश्न आहेत त्यांची पूर्ण वाक्यामध्ये उत्तरं आपल्याला लिहायची आहेत नकाशाचं निरीक्षण करून. त्याला तुम्हाला 6 गुण मिळणार आहे. मित्रांनो, अतिशय सोपा असा हा प्रश्न असतो. एक एक प्रश्न आपण वाचायचा आणि त्याचं उत्तर त्या नकाशामध्ये शोधायचे. बघा, पहिला प्रश्न काय आहे? वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे? भारत हे त्याचं शीर्षक आहे आणि त्याचं उपशीर्षक आहे राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे. बघा, आता हे जे काही उत्तर आहे हे उत्तर मी कुठून घेतलं तर इथंच दिलं आहे. बघा, हे भारत हे शीर्षक आहे नकाशाचं आणि उपशीर्षक आहे राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे. आहे की नाही सोपं? अशा पद्धतीने आपल्याला नकाशाचं वाचन करून एक एक प्रश्न हा सॉल्व करायचा आहे. चला तर मग दुसरा प्रश्न आपण सोडूया. कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे? घनता जास्त असणं म्हणजे दाटी जास्त असणे. आता रस्ते मार्गासाठी काय सूची वापरली? रेषा आहेत काळ्या. बघा, या ठिकाणी सूचीमध्ये बघा. आणि आपल्याला विचारलं काय? रस्ते मार्गाची घनता. आपल्याला कुठं जास्त दाटी दिसते ते आपल्याला बघायचे आणि ती आहे दक्षिण भारतात. दक्षिणेकडे जास्त रस्ते आहेत म्हणून उत्तर लिहायचे दक्षिण भारतात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे. तिसरं, पश्चिम किनाऱ्यावरील 2 बंदरांची नावे लिहा. बघा, नकाशाची वरची दिशा उत्तर असते, खालची दक्षिण असते आणि दोघं बाजूला पूर्व पश्चिम. मग आता पश्चिमेला कोणते 2 बंदर आहेत? ही पश्चिम दिशा आणि इथल्या 2 बंदरांची नावं आपल्याला लिहायची आहेत. बघा, हे मुंबई आणि दुसरं आहे पणजी. या पद्धतीने आपण उत्तर लिहायचे. तिसरं, पोरबंदर ते सिल्वर महामार्गाचे नाव लिहा. बघा, या ठिकाणी पोरबंदर शब्द शोधायचा आहे, तिथला महामार्ग बघायचा आहे. बघा, हे पोरबंदर आणि तिथल्या महामार्गाचं नाव आहे राष्ट्रीय महामार्ग NH27. बघा, असं लिहायचे आणि 1 मार्क्स मिळवायचे आहे. पुढचं आहे, कोलकाताजवळील बेटाचे नाव लिहा. न्यूपूर बेट. बघा, या ठिकाणी आधी कोलकाता शोधायचं आहे आणि त्याच्यानंतर जे काही बेटाचं नाव आहे बघा या ठिकाणी न्यूपूर बेट हे लिहायचं आहे. आहे ना सोपं? तर पुढचा प्रश्न येतो 5वा. भौगोलिक कारणे लिहा, कोणतेही 2. 6 गुणांसाठी आपला हा प्रश्न आहे. पहिले, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. दुसरे, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. तिसरं कारण आहे, किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात
ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात. आणि चौथं आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. या चारही कारणांपैकी कोणतीही 2 कारणं आपल्याला सोडवायचे 3-3 गुणांसाठी. साधारणतः 4-4 मुद्दे लिहा, म्हणजे आपल्याला 40पैकी 40 गुण मिळवायला सोपं जाईल. 2 तासामध्ये आपला पेपर आरामात होतो. व्यवस्थित लिहा. प्रश्न 6वा आपला असणार आहे 6 गुणांसाठी. अ आणि आ हे 2 प्रश्न 6व्यामध्ये दिलेले आहेत. ऑरला 1 आहे. आपण दोघांपैकी एकच प्रश्न सॉल्व करायचा आहे. दोन्ही प्रश्न अतिशय सोपे आहेत. बघा, अ भागामध्ये काय दिलं जाईल. खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. भारत नागरीकरणाचा कल हा या ठिकाणी नागरीकरणाची टक्केवारी दिलेली 1961 ते 2011ची. यावर आधारित आपल्याला साधा स्तंभालेख काढायचा आहे. तुम्ही गणितामध्ये, भूमितीत आणि भूगोलामध्ये सुद्धा शिकलेले आहात. जवळपास 7वी-8वीपासून आपण आलेख तयार करतो. त्या पद्धतीने हा आलेख पेपरवर काढायचा आहे आपल्याला. बोर्डाकडनं आलेखाची पुरवणी दिली जाणार आहे. एका पेजवर नकाशा राहील आराखडा आणि दुसऱ्या पेजवर आलेखाचा कागद राहील. त्यावर आपल्याला या वारंवारिता सारणीचा वापर करून आलेखाचं रेखाटन करायचं आहे. तुम्हाला 3 गुण मिळतील आणि उरलेले 3 गुण या 3 प्रश्नांना असतील. बघा, पहिला प्रश्न, 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते. या ठिकाणी आपल्याला या सारणीमध्ये पाहूनच उत्तरं दिलेली आहेत. बघा, ते नागरीकरण 1961 पाहायचं आहे आणि ते नागरीकरण होतं 18%. इथूनच पाहून मी ते उत्तर लिहिलेले आहे. आपल्याला या प्रश्नासाठी जास्त अभ्यास करण्याची गरज नाही. दुसरे, कोणत्या दशकात नागरीकरण सगळ्यात कमी होते. आता बघा, या ठिकाणी सगळ्यात नागरीकरण कमी असणारं 31, 27, 25, 23, 18.2 आणि 18.0 म्हणजेच 1961 या दशकामध्ये नागरीकरण अतिशय कमी होतं. पुढचा प्रश्न आहे, 1991 साली नागरीकरण किती टक्के होते. ते आहे 25.7%. कुठून लिहिलं तर या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने हाही प्रश्न तुम्ही सहजगत्या सॉल्व करू शकतात. त्यानंतर हा जर आपल्याला अवघड वाटत असेल, आलेख काढायला आपल्याला वेळ नसेल, तर त्याच्याऐवजी आपण हाही प्रश्न निवडू शकतो किंवाचा. त्यात दिले बघा, खालील आलेखाचं वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. भारत आणि ब्राझील राष्ट्रीय उत्पादनातील योगदान व गुंतलेली लोकसंख्या हा स्तंभालेख या ठिकाणी दिलेला आहे. बरीचशी माहिती या ठिकाणी दिलेली, ती व्यवस्थित वाचा, सूची बघा आणि त्यानंतर या स्तंभालेखावर आधारित 6 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत 6 गुणांसाठी. त्या प्रश्नांची उत्तरं फक्त आपल्याला लिहायची आहेत. पूर्ण वाक्यात उत्तरं लिहा. आपल्याला हा आलेख काढायची गरज नाही. बघा, पहिला प्रश्न, आलेखात कोणती क्षेत्रे दर्शविलेली आहेत. बघा, ही क्षेत्र आहे, तिथं स्पष्ट दिलेलं आहे. तृतीयक, द्वितीयक आणि प्राथमिक. तेवढं उत्तर तुम्ही लिहा आणि 1 मार्क्स मिळवा. दुसरं, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. आता भारत आणि ब्राझीलसाठी हा नकाशा आहे. आता भारताचं राष्ट्रीय उत्पन्न या ठिकाणी दिलेलं आहे. काळा डॉट हा जास्त आहे या 3 टप्प्यांपेक्षा आणि म्हणून ते काय येतं, तृतीयक. म्हणून या ठिकाणी तृतीयक उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती. ती येते 10%. आपण त्या आलेखावरूनच लिहायचं आहे. आपला व्हिडिओ मोठा होतो आहे, आपल्याला शॉर्टकट जावं लागणार आहे. चौथं, दोन्हींपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे. ब्राझीलचं कमी आहे. भारत आणि ब्राझीलची प्राथमिक उत्पादन क्षमता त्या स्तंभालेखात पाहायचे आणि ब्राझीलमध्ये कमी आहे म्हणून ब्राझील उत्तर लिहायचे. 5वं, राष्ट्रीय उत्पादनात तृतीय क्षेत्रातील योगदान कोणत्या देशाचे कमी आहे. ते आहे भारत देशाचं. 6वा प्रश्न आहे, ब्राझीलची 19% लोकसंख्या कोणत्या क्षेत्रात गुंतलेली आहे. त्याचं उत्तर आहे द्वितीय क्षेत्रात. या पद्धतीने हा प्रश्न आपण सॉल्व केला की आपल्याला 6 गुण मिळतील. शेवटचा प्रश्न 7वा,
खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिलं, कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.